बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिना व नबिय्यिना व हबीबिना व शफीइना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुल हल यस्तविल लज़ीना यअलमूना वल लज़ीना ला यअलमून। सदक़ल्लाहुल अज़ीम। सदर जलसा, मेहमानान किराम आणि मुजी भावडांनो, काफ़ी वक़्त तुकून आमी हिंगा कॉस्मस स्पोर्ट्स सेंटरचे मुताल्लिक जे केटले तलबा या तालिबात वाटेत त्यांची कारकर्दगी उपर तांकां तहनीयत देवच्या सबब, मुबारकबाद देवच्या सबब, तांकां इनामात तकसीम करच्या सबब जे कोणती ही महफिल कायम करून गेली ते मुख्तलिफ चीज़ों आमचे सामने फ़िलहाल सायली ते आणि मज़ीद भली से चीज़ों येवची अशे आमचे भली सा मुअज़्ज़ज़ मेहमान को हिंगा मौजूद वाटे तेको अपनी मुफीद आरा हिंगा बयान करतले। इल्म एक इसलो उन्वान हो कि हे उन्वान ऊपर गुफ्तगू करूचे कस कहीं आसान नोय क्या का पुसलान इल्म बल्लान मालूमाचे नाव नोय, इल्म बल्लान सिर्फ डिग्री हासिल करूचे नाव नोय, इल्म भितर इल्म नाफे को रहता आणि इल्म गैर नाफे। इल्म नाफे कौन तो इल्म तेजी एक पहचान शेख अल्लामा मोहम्मद शनकीती बयान करतात का पुसलान जे कोणते माणसा भितर गुरूर आणि तकब्बुर वक्त गेल्ले करीन कम जाते होता आणि तेजे भितर मस्कनत येते होता आपला आपण धाकलो वलखुची तेजे भितर जे कोणती कैफियत पैदा जाता तर तो वलखू कस कसलन तेजेकडे असलो इल्म इल्म नाफे बोलून अगर ते जो इल्म तेका आपले इल्मा ऊपर गुरूर पैदा करवता आपला आपण काही वलखूची कोशिश करवता तरीन तो इल्म इल्म नाफे नाही। उलमाची एक वडली तादाद आमचे सामने त्यांचे वाक़यात मौजूद अशे हज़रत शेख अब्दुल कादिर जिलानी रहमतुल्लाह अलैह हे जे कोणते मकाम ऊपर फाइज होते अल्हम्दुलिल्लाह भल्ली मनशी हेजन वाकिफ वाटे हेंका अल्लाह तबारक व ताला जे कोणतो इल्म आता कैलो होतो तो इल्म केटली बुलंद होतो आमका हे वाक़यान ओळखू पडता की वाक़या किताबा पे नकल करून गेला हा त्याची सदाकत आणि सच्चाई अल्लाहच बेहतर ओळखता। बहरहाल त्यांच्या हरी मनसूब करून एक वाक़या आयला हा की थंय एक नूर पलतात ते नूर चुकून आवाज येता अब्दुल कादिर तू इबादत केले पूजे अशे तू बंदगीचे तेजे वडले दर्जा ऊपर फाइज झाला ते की तुका आता इबादत करूची बंदगी करूची जरूरत नाही। सैयदना अब्दुल कादिर जिलानी रहमतुल्लाह अलैह की हो नूर ने नूरची शक्ल इख्तियार करून इब्लीस आयला ते फौरन आऊज़ु बिल्लाह पडतात आणि बोलतात कारण तू माका जे कोणतेशे गुमराह करू आयल्लो तेजे ऊपर लानत करतात। इब्लीस केटली हुशियार वाटे इंसाना जे कोणतेशे किसी अपने जाम भीतर किसी अपने गिरफ्त भीतर या किसी अपने जे कोणते हिसार भीतर खेळता पला तो हार मानल नाही। शेख अब्दुल कादिर जिलानी रहमतुल्लाह अलैह सामने तो बोलता का दोबारा बीजी जे कोणतेशे बेहतर हे जे भीतर येता आणि हजरत अब्दुल कादिर जिलानी रहमतुल्लाह अलैह त्यांका एक दूसरे तरीका ऊपर जे कोणतेशे गुमराह करूची
आपली नाकाम कोशिश करता बोलता अब्दुल कादिर तू जे कोणतेशे येदे व्हडले मकाम उपर फायज जालो तुका जे कोण तशे तुझो इल्म जे कोण तशे वरवलो अगर तुझो इल्म राहतो नाही तर तू मुझी सही पहचान करू शकतो नाही हो इसलो हरबा होतो कि हो हरबा आम तौरा ऊपर साहेब इल्म माणसा जे कोण तशे आपली गिरफ्त घेता आणि गुमराह करता आपले इल्म ऊपर माणसा जे कोण तशे भल्ली द्यादा कोणते ना कोणते मामला भी देता कि माका काही कळता नको फौरन अब्दुल कादिर जिलानी रहमतुल्लाह अलैह बोलतात का उसलन मोदो इल्म माका वरवलो ने मोदो अल्लाह माका वरवलो अगर तिया दिला भी नहीं येते कि मोदो इल्म वरवलो तिया कद ओळखू पडते का उसलन हजरत अब्दुल कादिर जिलानी रहमतुल्लाह अलैह तंका आपले इल्म पर गर्रा अशी नको बहरहाल इल्म हासिल करूचे एक मशहूर हदीस आम्ही बारहा ऐकतात सम्मा ऊपर फर्ज असे चाहे मुसलमान अमुले जाओ अबुल्यो जाओ कौन जाओ सम्मा ऊपर तलबुल इल्मी फरीदतुन अला कुल्ली मुस्लिम मुसलमान अमुले जाओ अबुल्यो जाओ सम्मा ऊपर इल्म हासिल करूचे फर्ज कौन तो इल्म हासिल करूचे फर्ज जे कोणते इल्मचे बगैर तेजी जिंदगीची गाडी कद आगे बढ़ू सके अगर जिंदगी भीतर शरी जे कोणते मुआमिलात असे शरी उमूर जे कोणते असे शरीयतचे जे कोणते हकामात आहे जे केटली हसर शरीयतेचो इल्म हासिल करूचे नमाज पढ़ता नमाज किशी पडूचे तेका कलेकच नाही रोजो धरता रोजाचे आदाब आणि रोजाचे अहकामात काही तेका कले नाही हज करू होता हज्जेचो तरीकाच तेका कले नाही तरीन काही फायदा नाही तेका तो इल्म हासिल करूची जरूरी जे कोणती चीजो तेका जिंदगी भर तेजो वाचता पडता मुआशरती जिंदगी परने करता एक माणूस परने केला मग जिंदगी किशी गुजरवचे मेल्ले सरी किशी राहूचे घरा बेता औलाद सरी किशी राहूचे तेजो इल्म तो हासिल करूचे तेजे ऊपर फर्ज असे अगर तो हासिल करे नाही तरीन काही मतलब नाही दुनियावी मुआमिलात भी आम्ही येता तिजारतचे लाईन भीतर गेला मग तिजारतचे उसूल कस तका कल्लाय तिजारतचे तौर तरीक तका कल्लाय तिजारत कोणते तरीकाओं पर आगे बढ़ूचे तका कल्लाय तो का तिजारत करतो लो एक कामयाब ताजीर तो कद रहता दुनिया भीतर जे कोण तिजारत करूसो हुनर वलखता तिजारत करूसो गुर वलखता आणि तिजारतचे उसूल तका कळता मुझे भावडानू खास करून मुझे मुखातब आमची नौजवान चणवे वाटेत हिंदुस्तानचे जे कोणते हालात असे दीस बदीस जे कोणते हालात आमची कौमा सबब मुसलमान कौमा सबब जे कोणते हालात बस से बदतर जाते होते असे आमका हेजी जे कोणते असे हे जे खतरासो आमका अंदाजा झाला नाही आम्ही अंदाजाकच लावाल नाही की आम्ही का करते वाटे काम आमचे खिलाफ कक्काचा प्लॅनिंग तयार जाते असे कक्काचा साजिशो तयार जाते असे भल्ली बलान मायबापाचे जबरदस्ती स्कूला भितर दाखल झाले SLCची तालीम हासिल केले PUC पडले गिरते मरते जे कोणते असे पासिंग मार्क्स घेतले तेजे मग धाकलीशी काही दाव डिग्री घेतले आपला आपण तालीम याफ्ता वलखले ही आमची जे कोणती अशी खाम खयाली अशी हिंगा राबिताचे जिम्मेदार बैसून वाटेत राबिता तर्फीन तालीमी अवॉर्ड मुनाकिद करूं होता आणि आला इम्तियाजी नंबरात हासिल केला इनाम जोन होता भल्ली अफसोस 10 इनामात भीतर शायद का 1-2 अमुला मिलता बाकी पूर्वा अबुल्यो घेतात आमची कौमाचे लिहाजान अगर आम्ही पलता तरीन आमचे अमुला केटली ज्यादा आगे येऊची जरूरत अशी मी शायद राबिताचे जलसा भी एक अपने बनलो होतो कि अबुल्ला अक्कल ज्यादा दिला अल्लाह ताला माफ करू का अबुल्ल्याकडे का बहुत आवाज होता तरीन अबुल्ला अमुला पण ज्यादा काय वडले अक्कल अल्लाह दिला
अबुल्यो अमुला पण द्याना हुशार नव्हतं म्हणजे मतलब का त्यांचो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कोण त्याशी त्यांना नाकिसात व अक्ल बोलले अमुला मुकाबला त्यांची अकल कम घेन एक अमुलो गवा झाला दोन अबुल्यो त्याचे मुकाबिल बी तर गवा जातले फरजुल वम्राअतान मिम्मन तरजौन मिन अश-शुहदा एक अमुलो आणि दोन अबुल्यो एक अमुलाचे मुकाबले दोन अबुल्यो काय की त्यांची अकलकच जे कोणतीशी कम जाऊच्या त्यांना जे कोणतं एक अमुलाचे बराबर दोन अबुल्य सांगून गेले शरीयतचो जे कोणतोशे उसूल हो लेकिन आमचे हिंगाचे अबुल्यो काय एक्स्ट्रा हुशार काय माका कल नाही सिर्फ आणि सिर्फ मी ओळखता कोण त्यांची तवज्जो असे तालीम हासिल करूच्या हरी आणि आमच्या अमुलाची तवज्जो कम असे मी नाही बोललाय तवज्जो कम असे आणि भल्लीकडे भल्ली कम असे दुसरी जे कोणती चीजा भितर आम्ही आपला मुलव्वस करून आपला शरीक करून आपलं वक्त जे कोणतेशे दुसरी चीजा भितर लावून करून आपली तवज्जो आमची जे कोणतेशे तालीम हरी राहणे पासिंग मार्क्स घेऊनचे 60, 70, 80 मार्क्स घेऊनचे कोणतं वाटलं कमालचेच आपण राहिला आजकालच्या जमाना भितर 80% मार्क्स घेऊनचे को म्हणजे इसमें मी ओळखता कोण काय वडलो कमाल झाला आजकालच्या जमाना भितर आज जे कोणतो मुकाबला असे मुकाबला जे काय 97, 98, 99 ही तो मुकाबला म्हणजे खेका आमची अमुले चढवाची जे कोणतेशे मॅट्रिक भितर SLC भितर PUC भितर आणि हे जे भितर त्यांचे मार्क्स जे कोणतेशे 90 अबो बल्कि 95 अबो खेका ये नाही त्यांचे मार्क्स का त्यांना पढवतले टीचर्स बराबर नाही हे मी मानू शकेन हे बिलकुल नामुमकिन है सिर्फ आणि सिर्फ चूंकि आमचो वास्ता आमका को जे कोणतेशे पढवच्या सरी वास्ता से आज तर आमचो ताल्लुक जे कोणतेशे पढवच्या सरी का सरलो आम्ही साफ तौरावर वळखता कोण चढवाची तवज्जो बिलकुल जे कोणतेशे ताली भरी राहणे क्लास जे कोणते अटेंड करतात घरच्यान होतात शायद हमेशा क्लास अटेंड को करतात का नाही करता अगर अटेंड करतात तरी त्यांचं जिस्म कलासा भितर राहतात त्यांनी जे कोणतेशे पूरी तवज्जो सरी आणि पूरी इन्हिमाक सरी जे कोणतेशे आपले उस्तादाचो सबक ऐकेने जे कोणतो तालिबे इल्म एक जापनी तुम्ही आज आठव धरवा आणि हे काही नवे जापने नाही हे हमेशा समाव केलेलेच आपले जे कोणतो तालिबे इल्म कलासा भितर पूरी तवज्जो सरी आपले उस्तादाचो सबक ऐकत गौर सरी वलखुची कोशिश करता जितना सर सबक वलखे नाही आपले प्रोफेसर या उस्ताद जे कोणते राहतात त्यांना आगे बढ़ू दे नाही आणि तेजे मग आपले घरे आयला मग त्याका रिवाइज करता त्याका पढ़ता ही एटले कैलानको जे कोणतेशे एग्जाम चे टेमा ऊपर खाली एक मर्तबा नजर करून गेलानको पूरे पूरे नंबरात ते हासिल करू शकतात चूंकि आमका जामिया इस्लामिया भितर आमचे तलबा सरी भल्ली वाचता पडता आणि 12 तांका आम्ही हिकस दिवस सांगूचे क्लासा भितर पूरी तवज्जो उस्ताद आमका सबक पढ़ून आगे गेलो आमका काही ओळखू पडल नाही खेका ओळखू पडल नाही किशी आगे बढ़लो उस्ताद प्रोफेसर आगे बढ़ू देले किशी आम्ही त्यांका ते आगे बढ़ूकच सके नाही जत्ता सर आमका पूरा जे कोणतेशे लेसन बराबर समजवल नाही ते धाकले कलासात तुकून जे कोणतेशी ही फिक्र नका चढवा वडले कलासात आयला मी किती झाले काय धाकले कलासात तुकून कधी ही फिक्र नकस तेत्ता तुम्ही जे कोणतेशे एक सही माना भितर सही डिग्री हासिल करतले आणि एक मयार सर पावतले जाऊ शकतात वरना होकस सिलसिला आमचो चालते राहतलो ही जे कोणते अवॉर्ड घेतली चढवे राहतात ही 10 भितर 1, 2, 3 चढवे झाली बाकी 10 चढवे त्यांचे नंबर खेका निके आयला नाही 50 चढवा भितर 4-5 चढवाचे का नंबर खेका निके आयले का त्यांका अल्लाह अक्कल कम दिला त्यांचे मुकाबिला केत्तांको जाऊ सके नाही आणि आमचो तजुर्बा सर मी सांगता आमची जे कोणती कौम मोठे आमची भात जपतली माणसे एटले टॅलेंट असे यांचे भितर इल्म हासिल करूचे लिहाजान को खाली सिर्फ तवज्जो यांची जरूरत अशी सिर्फ तवज्जोची पूरी तवज्जो सरी अगर ते सबक पढ़तात आपला पूरे जिस्म आणि आपली पूरी जे कोणतेशे फिक्र सरी ते क्लासा भितर हाजीर राहतले तरीन बीजी जे कोणतेशे उस्तादा जे कोणतेशे आजमो का पडतले माका बी सबक बराबर तैयार करूं काम
सबक म्हाका तेजे सो तयारी भरली ज्यादा करून येवंक पडटले आनी उस्ताद जे कोण तशे तेसो बिया अलग टाइम दिवंक पडटले ताका आमी चलती गाडी चलती अशे ट्रेन आयली ट्रेना उपर येगले स्टेशन आयलो स्टेशना खाड लावले दुसरी माणसे थोड्यांनी येगले तेजे मागीर आगले स्टेशना उपर दुसरी माणसे येगले फोकस सिलसिला चालते अशे कोण तोडलं कमालचे जपणे न्हू हे आनी एटलेच काम केले तरी ना आमी वळखले कसलन आमी आगे बढ़ले जावं शके ना आमची जे कोणतेशे नौजवान आमची चडवे हर फील्ड भितर हर तालीमचे हर शोबा भितर इंतहाई बुलंद मुकाम ऊपर हासिल बुलंद नंबरात हासिल करून निहायत बुलंद मुकाम सर पावचासो जेत्तास थंय फिक्र करूचे नाही तेत्तास आमची कौम भितर जे कोणतेशी तरक्की जावची नाही फुडें जे कोणती आमची मनशा होती त्यांच्याकडे असबाब आणि वसाईल नव्हते तालीम सबब आज आमच्या कौमाकडे असबाब आणि वसाईल पुरे मौजूद असे आणि मी ओळखता कमन जे केटले असबाब वसाईल आमची ही कौमाकडे असे शायदकेच एटले असबाब आणि वसाईल दुसरी कौमाकडे राहतले ही जे कोणतीशी भायर राहतली माणसे हेंका फिक्र असे गावात असली माणसाको फिक्र असे आमचे तालिमी इदारे जे कोणतेशे हिंगातून चढवे आला से आला तालीम हासिल करूकास आणि निक्के से निक्के नंबरात घेऊन ते पास जाऊका म्हणून हे राबिता वाले परेशान जाऊकास अरे का हे का बसून आम्ही कोणा देऊचे इनामात का बोलून कोणी झालं को 95 ऊपर 95 ऊपर कोणी झाला को 96 ऊपर हेंका आपलो उसूल बदलवचे जोरी जाऊकास मुझे भोडानू अगर तुमची चणे पडते वाटे तुम्ही पूरी तवज्जो चढवा हरी तालीम हरी सर दुसरी कोणती चीजे भितर त्यांना तुम्ही जे कोणतेशे बराय मेहरबानी तालीमचे दौरान त्यांना तेजे भितर शरीक करू नका आणि चढवे जे कोणते वाटे ते तालीम हरी जेत्ताचा पूरी तवज्जो देनाय की तंकू काही जाऊ सके नाही जे केटली मनशे तरक्की केला तालीम हरी तवज्जो देऊन ते आगे बढ़ला हा आणि त्यांची ही हिकस जे कोणची तवज्जो त्यांना जे कोण देशे निहायत बुलंदी से पावत केली ते बहरहाल इल्म हासिल करूचे तेजे भितर जे कोणतेशे इन्हिमाक तवज्जो मुताला जायद जे कोणतेशे तेका लागती किताबे पढूचे हे काय बोलतात इल्म भितर जे कोणतेशे तरक्की स्टॉप नाही इल्म सो जे कोणतेशे काय बोलतात का एक हद अशे एटले हासिल केला मी इल्म जालो बोल नाही कुरान पाक भितर अल्लाह ताला पैगंबरा का सांगलो कुल रब्बी जिदनी इल्मा का मतलब रब्बी जिदनी इल्मा बोला पैगंबरा दुआ करू सांगता अल्लाह ताला कि रब्बी जिदनी इल्मा अल्लाह मुझे इल्म भी ते इजाफा कर बोलून इल्म भी ते इजाफा बोलन का आम्ही जेत्ता सर जे कोणतेशे मुसलसल तेजे भितर लागून राहूचे नाही अल्लाह हरी तवज्जो पुरा राहूचे नाही काही राहू शके नाही आणि साफ तौर पर सांगून गेले कुल हल यस्तवी अल्लज़ीना यअलमून वल्लज़ीना ला यअलमून का इल्म वाली मनशे इल्म असली मनशे अली इल्म नातली मनशे बराबर जाऊ शकतात की तंकू जाऊ सके नाही म्हणजे भावडानू तालीम भितर आगे बढ़तली मनशा सबब मैदान भितर आगे बढ़तली मनशा सबब हो जलसा चूंकि मुनाकिद करून गेला हा तासो ही मुनासबतें चंद अपनी अल्लाह ताला मुझे जिबेतून बाहेर हाडला ते मैं उम्मीद करता कि तुम्ही हेजे ऊपर तवज्जो देतले आणि खूब तवज्जो देऊन करून आपले जे कोणतेशे असबाकची तयारी करतले आपले जे कोणतेशे क्लासा भितर पूरी तवज्जो सरी बेसतले आणि खुद अपलों को मुस्तकबिल रोशन करतले अपने माए बापा को जे कोणतेशे सुकून फराहम करतले जातले त्यांचे दिला खुश करतले जातले साफ तौर पर एक जपने बोलता माणसा आपलो एवार्ड घेन तरी तटली खुशी जानाय जे कोणतं एवार्ड आपली चढवा मिळतरी तेका खुशी जाता चढवा जेता एवार्ड मिळता कोणाची को चढवा तेका जे कोणती खुशी जाता ती खुशी आपला मिळालेला एवार्ड पासून ज्यादा राहता हे तुमका येता कळूचे नाही जेता तुम्ही वडले जातले आणि तुम्ही आपली चढवासो एवार्ड भरू येतले तेता तुमका जे कोणतं एक किस्मासो एक दिला भितर जे कोणते खुशी येते तासो आपले माय बापा तुम्ही खुश करूच्या सबब आगे बढ़ूच्या असो त्यांका जे कोणतेशे खुश करूच्या असो तुम्ही जे कोणतेशे मेहनत करा तुमची तरक्की असे तुम्ही आगे बढ़तले तुमचे मायबाप खुश जातले तुमचे मायबाप जेता खुश जातले अल्लाह खुश जातलो अल्लाह राजी जातलो की का माय बापाची खुशी भितर अल्लाहची खुशी असे अल्लाह ताला आमकां सामको
अपनी मर्जियाचे काम करची तौफीक अता करो। आमीन व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाह।